नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी एकदम खास आहे, म्हणजे एकदा केलात ना तुमचं मन राहणारच नाही, नेहमी ह्या पद्धतीत ही रेसिपी करणार। ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला मग सुरुवात करूया। इथं खाली एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाऊण कप इतकं घरचं घट्ट दही घेतलं बरं का, आंबट नाही आहे। त्याच्यावर अर्धा कप इतकी साखर घेतले, पाव कप इतकं तेल घेतले। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता आणि तिने चांगलं असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे बघा। म्हणजे साखर, दही आणि जे तेल आहे ना ते एकत्र व्हायला हवं, म्हणून हे मिक्सरच्या मदतीने चांगलं फेटून घ्यायचं। आपण मिक्सरचा वापर इथे करणार नाही, त्याच्यामुळे ह्या मिक्सरनेच फेटून घ्यायचं। आता इथं बघा अर्धा कप इतकं दूध घेतलं आहे। दही ज्या कपाने मोजून घेतलं होतं त्याच कपाने इथं दूध मोजून घेतलं बरं का। आता सर्व प्रमाण जर तुम्हाला इथे समजत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा, तिथं मी सर्व साहित्याचं प्रमाण दिलेलं आहे। दूधसुद्धा घातल्यानंतर सर्व छान चांगल्या प्रकारे फेटून घेतलं आहे। आता इथं घेतलेला आहे 1 कप इतका रवा। रवा हा बारीक घेतला आहे बघा। 1 कप इतका सर्व रवा घालणार आहोत। रवा छान अगोदर निवडून स्वच्छ करून घ्यायचा, बरेच वेळा रव्यामध्ये ना बारीक अशी अळी असते म्हणून। शिवाय आता जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर एकदा तो मिक्सरला फिरून घ्या, बारीक होईल, मग तो तुम्ही इथे रवा वापरू शकता। आता हे चांगल्या प्रकारे ना फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नाही बघा। आता इथं घेत आहे ती म्हणजे दूध पावडर, तर पाव कप इतकी दूध पावडर घेतले आणि ती सुद्धा ह्याच्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे फेटून घ्यायची आहे। दूध पावडरच्या ऐवजी तुम्ही इथं कस्टर्ड पावडर वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर वापरू शकता। आता हे सर्व छान प्रकारे फेटून घेतले बघा, गुठळ्या अजिबात नाही, एकदम स्मूथ असं हे बॅटर झालेलं आहे, आपलं मिश्रण झालेलं आहे बरं का। आता याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनटं आपण असंच भिजत ठेवणार आहोत, कारण रवा वापरला का नाही तो चांगल्या प्रकारे फुलला जाईल म्हणून। आता इथं बघा 4 वाट्या घेतल्यात एकाच आकाराच्या, त्याच्यामध्ये इथं तेल घालून घेत आहे आणि तेल सगळीकडे वाटीला लावून घ्यायचं। नंतर ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून सगळीकडे नाही असं गव्हाचं पीठ लागायला हवं, डस्ट करून आपल्याला घ्यायचं आहे। तुम्हाला बघा नेमकी रेसिपी कुठली करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण थोडक्यात अंदाज तर आलाच असेल। तर आज आपण गुलाबजाम चवीचा ना रवा केक करत आहोत, तेही एकदम परफेक्ट। एकदा घरातल्यांना करून खाऊ घातलात ना तुम्हाला वारंवार करायला ते सांगतील, एवढी मात्र मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते। चवीला इतका भारी जबरदस्त लागतो ना, तुम्ही कधीच या अगोदर ह्या चवीचा खाल्ला नसेल, इतका जबरदस्त लागतो बरं का। आणि करायला देखील सोपा, आणि साहित्य म्हणायला गेलात तर घरचंच अगदी हाताखालचं साहित्य आहे। आता बघा सर्व वाट्यांमध्ये हे गव्हाचं पीठ टाकून भरभरून घेतलं डस्ट करून। आता जरा ह्या वाट्या बाजूला ठेवूयात, ही अगोदरच पूर्वतयारी करायची आहे। म्हणजे केक ज्याच्यामध्ये बेक करून घ्यायचा आहे ते म्हणजे इथं घेतलेलं आहे कढई, कढईमध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि असं ताट ठेवणार आहे बघा, आणि ह्याच्यावरती घट्ट झाकण ठेवायचं आहे। ताट का ठेवलं कारण ह्याच्यामध्ये आपल्याला वाट्या ठेवायच्या आहेत का नाही म्हणून। आता हे गॅसवरती कढई नेऊन ठेवत आहे, बारीक गॅस करायचा म्हणजे कढई आपली प्रीहीट छान प्रकारे गरम होईल का नाही म्हणून। तोपर्यंत बघा इतर सर्व तयारी करूसपर्यंत रवा चांगल्या प्रकारे इथं भिजलेला आहे, फुलून वर आला आहे आणि जरा मिश्रण घट्ट झालं आहे बघा, इतपतच आपल्याला हे घट्ट हवं। आता इथं थोडेसे ना काजू, बदाम, पिस्ता ह्याचे मी काप घालत आहे। त्याचबरोबर हा गुलाबजाम चवीचा केक करत असल्यामुळे थोडीशी चव वाढावी ह्याच्यासाठी वेलची पूड टाकत आहे। थोडंसं चवीसाठी मीठ घालायचं। कुठलाही पदार्थ ना बिटाचा करायचा नाही बघा, असं मीठ घालून जर केलात ना तर त्याची चव आणखीन वाढते। आणि सर्व चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा फेटून घेणार आहोत। इथं जे काही साहित्याचं प्रमाण घेतलं, जसं की दही असो, दूध असो, अगदी परफेक्ट झालेलं आहे। मिश्रण बघा अगदी घट्ट झालं नाही आणि अगदी पातळ झालेलं नाही, जसं पाहिजे तसं झालं आहे। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतकी बेकिंग पावडर आणि पाव चमच बेकिंग सोडा घातला आहे। वर थोडंसं दूध घालून सर्व छान फटाफट आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे। बेकिंग पावडर, बेकिंग सोडा नसेल तर इनो वापरू शकता, पण इनोमुळे ना जर अशी चव बिघडली जाते, म्हणून ना केक करताना नेहमी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचाच वापर करायचा। आता हे फेटून झालं, जास्त वेळ फेटायचं नाही। हे आपलं जे मिश्रण आहे केकसाठी केलेलं बघा अगदी हलकं फुलकं छान जाळीदार झालेलं तुम्हाला दिसत असेल। आता लगेच आपल्याला काय करायचं, ह्या वाट्या अगोदरच तयारी करून घेतलेली आहे आपण, त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं। अगदी वाट्या भरून घ्यायचं नाही, कारण हा आपला केक बेक झाल्यानंतर ना वाट्या भरलेल्या जातात, त्याच्यामुळे थोडी जागा ठेवायची केक आपला छान प्रकारे फुलून वर येण्यासाठी। साधारण एक सव्वा पळी इतकं मिश्रण घातलेलं आहे बघा ह्या पळीने। बरेच जण काय करतात माहिती आहे का, हे मिश्रण असं करून ठेवतात, ज्याच्यात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून ठेवतात आणि मग बाकीची तयारी करतात। जसं की ज्याच्यामध्ये केक बेक करायचं आहे त्या वाट्यांना तेल लावून ग्रीस करणं असो किंवा कढई गरम करणे असो, मग तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये जो बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरला तो इनॲक्टिव्ह होतो आणि मग केक फुलला जात नाही। ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे बघा। त्याच्यामुळे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घातल्या ना लगेच फेटून आपल्याला केक बेक करायला ठेवायचा आहे। वाट्यामध्ये सर्व मिश्र घालून उरलं होतं बघा, तर इथं छोटा मी केक टिन घेतला आहे, त्यालासुद्धा तेल लावून घेऊन ना सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून डस्ट करून घेतलं आहे। सर्व मिश्रण काढून घेतलं त्याच्यात आणि वरून थोडेसे काजू बदामाचे काप घातले आणि टॅप करून घेतलं।
आता इथं बघा ही कढई अगोदरच गरम करायला ठेवली होती. ते ताट ठेवलं होतं ना आपण, डिश ठेवली होती, त्याच्यामध्ये वाट्या ठेवूयात आणि असं झाकण ठेवलं तर वाट्यांना चिटकते म्हणून असं मी वरती जरा असलेलं झाकण ठेवलं बघा. आणि बाजूला एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा स्टँड ठेवलं आहे आणि हा केक ठेवून हे झाकण ठेवूयात. आता इथं बरोबर ना मी 25 मिनिटांनंतर पाहत आहे. ज्या वाटी केक होता ना आपला फुलून वर आला आहे, पण मध्यभागी कच्चा आहे बघा. त्याच्यामुळे झाकण ठेवलेलं आहे आणखीन एक 5 ते 10 मिनिटासाठी. आणि गॅसच्या दुसऱ्या बाजूला बघा हा केक टीनमधला केक ना बेक व्हायला ठेवला होता. तर इथं बघा मध्यभागी सुरी घालून बघितली, सुरी क्लीन येते म्हणजे केक बेक झाला आहे समजायचं. शिवाय इथं समजत असेल अगदी कडा छान लालसर तांबूस झाल्यात म्हणजे केक आपला तयार झाला आहे. खाली काढून ठेवूयात थंड होण्यासाठी. तोपर्यंत इथं बघा कढई ठेवले गॅसवरती. पाऊण कप इतकी साखर घेतली आणि पाऊण कप इतकं पाणी घेतलं आहे. आता हलका चिकटसर आपण पाक करणार आहोत. जसा गुलाबजामसाठी पाक करतो ना तसा पाक करून घेणार आहोत बरं का. अगदी आपल्याला 1 तारी 2 तारी पाक असा करायचा नाही, फक्त चिकट आपण जसा गुलाबजामसाठी करतो अगदी तसाच. इथं काय मी केशरचे धागे घातलेत, रंग छान येईल ना म्हणून. बाकी काही नाही, नाही घातलात तरीसुद्धा चालेल. पाक येण्यासाठी काही वेळ लागत नाही, 3-4 मिनटं पुरे होतात बघा. चांगले पाकाला उकळी आलेली आहे. मग उकळी आल्यानंतर 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं बघा. पाक असा ह्या उलतानावरती धरायचा, जर अशी शेवटी तार धरल्यासारखी वाटते बघा, म्हणजे थोडंसं चिकट झालं आहे असं पाक आपल्याला समजतं. शिवाय बोटाच्या मध्ये पाक घ्यायचा बघा आणि दोन्ही बोटं अशी चिकट चिकट वाटतात. मग लगेच गॅस बंद करून घ्यायचा. केशर घातल्यामुळे रंग छान आला आहे बघा. आता हा पाक खाली काढून ठेवूयात, हलका थोडासाच थंड होईल. तोपर्यंत इथं बघा 25 मिनटं अगोदर पाहिली होती आणि नंतर 10 मिनटं, एकूण 35 मिनटानंतर पाहत आहे. तर इथं कडावरच तुम्हाला समजत असेल की केक आपला हा वाटी केक झालेला आहे, कारण कडा ह्या लालसर झाल्यात. शिवाय मध्यभागी सुरी घालून बघितली, सुरी छान स्वच्छ येते. मग आता ह्या वाट्या खाली काढून घेणार आहोत आपण. वाटीतला केक होण्यासाठी जराशी उशीर लागला बघा. आणि पातेल्यात जो आपण केक टीन हा ठेवला होता तो कमीत कमी वेळेमध्ये झाला बरं. बेक होण्यासाठी वेळ थोडासा इकडे तिकडे लागू शकतो बरं का, कारण केक बेक होण्यासाठी खाली जे भांडं वापरलं आहे आपण ते कितपत जाड किंवा कितपत पातळ आहे त्याच्यावर अवलंबून आहे. बघा केक टीनमधला केक आपला अगोदर झाला, तो खाली काढून ठेवला होता, थंड झाला आहे. थंड झाल्यानंतरच केक हा बाहेर काढायचा म्हणजे तो तुटला जात नाही. आणि केक बघा किती मऊ लुसलुशीत स्पॉन्जी झाला आहे. आता कडा बघून तुम्हाला वाटेल की केक हा करपला आहे का, तर नाही, तुम्हाला आता दाखवलाच. छान तांबूस रंग आलेला आहे बरं का. तो केक चवीला मस्त लागतो. आता इथं मी जसं आपण पिझ्झा कापतो ना तसा कापून घेतला आहे बघा आणि त्या केक टीनमध्येच ठेवला आहे. आणि वरून आता आपण जो केलेला पाक होता ना तो घालून घ्यायचा आहे आणि मस्त खाण्यासाठी इथं गुलाबजाम चवीचा आपला केक तयार झाला. अगदी तुम्ही खाली एखाद्या ताटामध्ये वगैरे केक घेतलात आणि वरून पाक घातलात तरीसुद्धा चालेल. इथं केक दाखवताना तुम्हाला टेक्स्चरवरनं समजत असेल तो किती जबरदस्त झालेला आहे. मी काही वेगळी सांगायची गरज नाही. वाव, बघू शकता. आणि चव एक नंबर, जसा गुलाबजाम लागतो ना अगदी तसा चवीला लागतो बरं का. अगदी मी जे कोणाला खायला देईल ना ते म्हणतात गुलाबजाम चवीचा केक कसा काय केला. नक्की आवर्जून तुम्ही करा, सेम फ्लेवर तुम्हाला गुलाबजाम चवीचा येणार. आणि वाव, बघू शकता अगदी सुंदर दिसत आहे. मुलांना बाहेरचे मैद्याचे केक अनहेल्दी कधी केलेत ते आपल्याला माहीत नसतात. ते केक देण्याच्याऐवजी घरच्या घरी झटपट असा केक तुम्ही बनवू शकता नक्कीच. आणि तोपर्यंत बघा ह्या वाटीतला केक थंड झाला आहे. मग ह्याच्या कडा सोडून वाटी केक बाहेर काढूयात. वाव, बघू शकता अगदी तुम्हाला इथं बघून समजत आहे एकदम मऊ लुसलुशीत छान स्पॉन्जी असा आपला हे केक झालेला आहे. आणि ह्याच्या कडा सोडून घेतला ना आणि पलटी केलात ना सहजपणे निघला जातो बघा. केक करण्यासाठी बघा नाही आपण मिक्सर वापरला, त्याचबरोबर ओव्हन नाही वापरला, बटर पेपर नाही वापरला, अगदी सोप्या पद्धतीत हा केक केलेला आहे. अगदी पहिल्यांदा जरी केलात परफेक्टच होणार बरं का. कुठलंही साहित्य नसताना देखील तुम्ही हा केक करू शकता. नेहमी माझा हाच प्रयत्न असतो साधे सोपे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा, जेणेकरून सर्वांना व्हिडिओ करून पाहता यावे बरं का. आता बघा सर्व वाटी केक नाही तर डिशमध्ये मी काढून घेतलेत आणि वरून आपण केलेलं हे सिरप किंवा पाक साखरेचा म्हणू शकता घालून घ्यायचं आहे. अगदी तुम्ही वाटीमध्येच हा केक ठेवून वरून सिरप घातलात, मग वाटीमध्येच खायला दिलात तरीसुद्धा चालेल. आणि वाव, बघू शकता वरून थोडेसे तर ड्रायफ्रूट घातलेत. किती सुंदर झाला हा केक. दिसायला जितका छान दिसतो तितक्याच चवीला जबरदस्त भारी लागतो. ह्याच्या अगोदर तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या केकचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. जसं की आपण केळीचा केक केला, सफरचंदाचा केक केला, अंड्याचा केक केला, खजूरचा केक केला, बीटचा केक केला. नक्की हे व्हिडिओ जाऊन बघा. शिवाय सर्व केक बिना मैद्याचे केलेले आहेत. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आणि तुम्ही केक करू ना मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुमचा केक कसा झाला आहे. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.